लाडक्या बहिणींप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा मदतीसाठी निकष लावू नका, एकनाथ खडसेंची मागणी। निवडणूक काळात लाडकी बहीण योजना राबवत सरकारने ज्या पद्धतीने कोणतेही कागदपत्र पडताळणी न करता मदत केली, त्याच पद्धतीने आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा पंचनामे न करता तातडीनं मदत करावी, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेली आहे। शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध निकष लावून शेतकऱ्यांना छळले जात असल्याचा आरोप यावेळी एकनाथ खडसे यांनी केला आहे। राज्यात मराठवाड्यातील अनेक भागात पूर परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीनं शेतकऱ्यांना मदत करायला हवी। राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असल्याने केंद्राने स्वतः पुढाकार घेऊन ही मदत केली पाहिजे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे। एकनाथ खडसे यांनी म्हटले की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याबाबत सरकारने पावलं उचलावीत। विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्याप्रमाणे GR काढून कोणतीही कागदपत्र न तपासता लाडक्या बहिणींना मदत केली, त्याच पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत करावी। सध्याचं सरकार हे संवेदना नसलेलं सरकार आहे। नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करा, अशा सूचना स्वतः मुख्यमंत्र्यांना आपल्या मंत्र्यांना द्याव्या लागल्या आहेत आणि हे या राज्याचं दुर्दैव आहे। यातून या सरकारची शेतकऱ्यांबाबतची काय आस्था आहे हे दिसून येतंय, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे। नुकसान झाल्याने कर्ज भरण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये राहिलेली नाही, त्यामुळे राज्य सरकारने तातडीने कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी सरकारकडे केलेली आहे। निवडणुकीच्या कालखंडामध्ये लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि मग त्याच्यासाठी पैसा देण्यासाठी त्यांनी इतके निर्णय बापटाखाटाबट घेतले। लगेच ताबडतोब महिलांना बोलवलं, महिलांकडून काही कागदपत्र न घेता अधुरे कागदपत्र असतील तरी त्यांना मदत देण्याची भूमिका घेतली आणि त्याप्रमाणे मदतही सरकारने त्या ठिकाणी दिली। तशीच मदत आता त्यांना शेतकऱ्यांना आता एखाद्या पंचनामे करत बसता। लाडकी बहीणच्या वेळेस तुम्ही कागदपत्र पाहिले का? न कागदपत्र पाहताना त्यांना सरसकट मदत करण्याची भूमिका घेतली। मग शेतकऱ्यांना कशासाठी निकष लावताय? त्यांना निकष नव्हते, आता निकष लावताय। त्यांना निकष अधुरे असताना पैसा दिला, आता शेतकऱ्यांना पंचनामे करा। मग अर्धे झाले काय, पूर्ण झालं काय, पूर्ण घर पडलं का, अर्ध घर पडलं का, भिंत पडली का, गुन्हावर कुठे वाहून गेले, त्याचं पोस्टमॉर्टम केल्याशिवाय पैसे देणार नाही, इतक्याच छळून राहिलेत खाली की ही भूमिका शेतकऱ्यांविषयी योग्य नाही आहे। ज्या ठिकाणी सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी तातडीने पैसा देण्याची भूमिका घेतली, बोलवून हा घ्या पैसा, हा घ्या पैसा, हा घ्या पैसा, मेळावे घेतले तसे शेतकऱ्यांचे मेळावे घ्या ना। आज शेतकऱ्यांना द्या पैसा तातडीने। नवीन GR प्रमाणे म्हणजे तुम्ही पैसे देता तो चुकीचा आहे। निवडणुकीच्या कालखंडात घेतलेल्या GR प्रमाणे तुम्ही पैसे द्या। 3 हेक्टर पर्यंत सरकारनं मदत दिलीच पाहिजे, या ठिकाणी भूमिका घ्या ना। आणि राज्यभरामधल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, तातडीनं कर्ज माफ करायची घोषणा करा। आता कसं काय उभा राहील शेतकरी या संदर्भामध्ये? कर्ज माफ तो कर्ज भरण्याची आता त्याच्याकडे मनस्थिती राहिली, मनस्थितीपेक्षा त्याची परिस्थिती राहिली नाही। सरकारने एक तर ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, सरसकट केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची भूमिका घेतली पाहिजे, तरच शेतकरी याच्यामधनं उभा राहू शकेल। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, जळगाव।